भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या समोर घंटानाद आंदोलन केलं जाणार होतं। मात्र निवासस्थानाबाहेर येण्यापूर्वीच पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना रोखलं असून त्यांना ताब्यात घेतलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाज्योती महामंडळाला जाणीवपूर्वक निधी देत नाहीत असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन केलं जाणार होतं। मात्र या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराच्या अलीकडेच या ठिकाणी जे आहे ते भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी अडवलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती घोषणाबाजी केली जाते आणि आपण बघू शकतो या ठिकाणी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं जे आहे ते आंदोलकांमध्ये मी आलोय आणि खरं तर विद्यार्थ्यांवरती होणारा वारंवार अन्याय अजित पवारांकडून होतोय असं आमचं म्हणणं आहे। 8 दिवसापूर्वी आम्ही माननीय अजितदादा पवार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं की महाज्योतीचे पैसे दिले पाहिजेत आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही अजित पवारांच्या घरावरती आलोय। या ठिकाणी जर अजित पवारांनी आंदोलकांना पोलीस आहेत ते ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी महाज्योतीचं जे आहे ते शिष्यवृत्ती जी आहे ती द्यावी या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं जे आहे ते आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराच्या अलीकडेच पोलिसांनी जे आहे ते आंदोलकांना अडवलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि या ठिकाणी जे आहे ते महाज्योतीची शिष्यवृत्ती ही द्यावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि पोलिसांनी या आंदोलकांना अडवलेलं आहे। पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती तरी देखील जे आहे ते आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र त्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर जे आहे त्या अलीकडच्या बाजूला पोलिसांनी अडवलं, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.